बातमी बीडमधनं आहे। शिरूर मारहाण प्रकरणामधील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या अद्यापही फरारच आहे। शिरूर पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले विरुद्ध 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। काल रात्रीपासून भोसलेचा 2 पथक शोध घेत आहेत। भोसलेनं मारहाण केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत। सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। त्यानं एका व्हिडिओद्वारे घटनेवर स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुद्धा हे प्रकरण समोर आल्यापासून तो फरार असल्याचं पाहायला मिळतंय। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। स्वानंद, आता सतीश भोसले उर्फ खोक्या अद्यापही फरार आहे, मात्र त्याच्या मागावर आता पथकं ही रवाना करण्यात आलेली आहेत। पोलिसांची या सगळ्या संदर्भात काय माहिती आहे? ऋतुजा, या 2 प्रकरण समोर आले होते। एका प्रकरणात जो भोसले आहे हा बॅटने मारहाण करत होता अमानुषपणे त्या व्यक्तीला, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आणखी एक व्हिडिओ समोर आला। एका व्यक्तीच्या तोंडावर त्यांनी मारहाण करून दात पाडल्याची माहिती समोर आली होती, आणि आधी स्वतः पोलिसांनी बॅटने मारहाण केलेल्या प्रकरणात मोठं करत गुन्हा दाखल केला होता शिरूरच्या पोलीस ठाण्यात। आणि हे घटना ताजी असतानाच काल दुपारी जे ढाकणे पिता पुत्र आहेत याला मारहाण केल्या प्रकरणी सतीश भोसले याच्या विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला। 24 तास उलटले आहेत, अद्यापही खोक्या भोसले जो आहे तो अद्यापही फरारच आहे, आणि याचा तपास करण्यासाठी 2 पथकं जे आहेत ते शिरूर पोलीस ठाण्याचे शोध घेत आहेत, मात्र तो अद्यापही त्यांच्या हाती लागलेला नाहीये। यामुळे एकंदरीत आपण बघितलं तर खोक्या भोसलेचा शोध आहे तो पोलीस घेत आहेत, मात्र त्यांनी अद्यापही गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरलेला आहे असं म्हणता येईल। ऋतुजा, निश्चित 24 तास उलटलेले आहेत आणि त्याचा शोध नेमका कधी लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।